3 दिवसाचा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आपले राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष आपले सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब म्हणजे इतके धावपळीतून आलेत. चॉपरने मुंबईमधून येणार होते. काल रात्री कोल्हापूरला होते. कोल्हापूरवरून मुंबईवरून दुपारी चॉपरने आपल्याकडे येणार होते, पण पावसामुळे चॉपर नसल्यामुळे ते 4 वाजताची मीटिंग करून आपल्यासाठी इतक्या लांब आपल्या सहभागी होण्यासाठी आले. म्हणजे असं करणारे नेते फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. नाही तर बऱ्याच वेळा तोंडावर छान छान बोलणारे नेते पण आपण पाहतो, पण कुठल्या जीवाची पर्वा न करता साहेब म्हणजे आपल्यासाठी इतक्या लांब आले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आंदोलन उपोषण ते आंदोलन सुटायचं नाही सुटायचं बघू आपण नंतर, पण साहेब आल्यानंतर म्हणजे कार्यकर्त्याची काळजी कशी करावा तर हे उत्तम उदाहरण म्हणजे जयंत पाटील साहेब. कारण ही आजची घटना नाही. ज्यावेळेस कोविडच्या काळात भाऊ भावाला विसरले, नवऱ्याला कोविड झालं तर बायको त्या नवऱ्याला भेटायला जात नव्हती, बायकोला कोविड झालं नवरा जात नव्हता, आई बापाला कोविड झालं पोरं जात नव्हते. पण त्यावेळेस आपण कोविड सेंटर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर चालू केलं आणि त्या आरोग्य मंदिरात लोक 100 नाही 500 फुटावून म्हणायचे नाही तिकडं कोविड सेंटर आहे, तिकडं नाही यायचं आम्हाला, लांबूनच सांगा काय म्हणायचे. पण त्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये येऊन रुग्णांची विचारपूस करणारे पहिले नेते म्हणून आदरणीय जयंत पाटील साहेब. आणि त्यांच्यासाठी परत एकदा हात वर करून टाळ्या वाजवा. आणि यानंतर पाहता थोडं बोलतील आणि मग साहेबच बोलतील. आपल्या आंदोलनाच्या